नमस्कार, मी प्रियंका. सकाळचे 8 वाजता आहेत. काय महत्त्वाच्या आणि मोठ्या घडामोडी घडतायत पाहणार आहोत. सुरुवात हेडलाईन्सने. हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू जलजिरा. विधान परिषदेच्या 6 जागांसाठी 30 जणांची यादी भाजपनं केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवल्याची माहिती. संघटनेमध्ये काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय. सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीवरून शिवसेनेच्या निरुपमांचं मंत्री सरनाईकांना पत्र. भाषेवर कठोर निर्बंध लादू नका, निर्णयाचा पुनर्विचार करण्याची निरुपमांची मागणी. जे रिक्षा चालवतात, जे मराठी लोक रिक्षा चालवतात त्यांच्या अंगावर आला तर रस्त्यावर मारणं. अमराठी रिक्षा चालक संपावर गेले तर काही फरक पडणार नाही. रिक्षा चालकांबाबत मराठीचा निर्णय योग्य आहे. अमित ठाकरेंचं विधान. तर मराठी लोकांच्या अंगावर आला तर रस्त्यावर मारण्याचा दिला इशारा. शिवाजी कोण होता पुस्तकाचं पुनर्प्रकाशन करणाऱ्या प्रकाशकाला शिवीगाळ. आमदार संजय गायकवाडांकडून घरात घुसून मारण्याची धमकी. पोलिसांमध्ये तक्रार दाखल. भोंदू खरातला आज कोर्टामध्ये हजर करणार. 6व्या गुन्ह्याच्या तपासासाठी SIT मागणार खरातची पोलीस कोठडी. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शोषण प्रकरणातला 5वा आरोपी अहफाज खानला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. अहफाजकडून हार्ड डिस्क आणि आयफोन जप्त. नेस्को ड्रग्ज प्रकरणी फिल्म इंडस्ट्री सोबत कनेक्शन उघड. अटक झालेली जिया जेकब साइड ऍक्टर असल्याची माहिती. जियाच्या बँक खात्यावर लाखोंचं ट्रान्झॅक्शन. मुलींना अश्लील मेसेज पाठवणाऱ्या 25 वर्षांच्या तरुणाला आगरीपाडा पोलिसांनी केली अटक. मुलींच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताचा नरक समान देश असा उल्लेख. ट्रम्प यांचं विधान अपमानास्पद असून पंतप्रधान मोदी गप्प का? काँग्रेसचा सवाल. आणि बंगालमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील 152 जागांसाठी विक्रमी 93% मतदान. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतक्या विक्रमी मतदानाची नोंद. भोंदू अशोक खरातलाच पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि त्यामुळे खरातच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान भोंदू खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये कोर्टात आज हजर करण्यात येणार आहे. 6व्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी खरातचा ताबा SIT कडे घेण्यात आलाय. त्याचबरोबर महिला अत्याचार प्रकरणी 6व्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अशोक खरातची पोलीस कोठडी देखील मागितली जाणार आहे. तर यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. गोरेगावमधील नेस्को ड्रग्ज प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्शन आता समोर आलंय. कारण नेस्को प्रकरणातील गुरुवारी अटक करण्यात आलेली महिला जिया जेकब ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये साइड ऍक्टर असल्याची माहिती आहे. जियाच्या बँक खात्यावर लाखोंची देवाणघेवाण झाल्याचंही आता पुढे आलंय. महत्वाची बाब म्हणजे नेस्को प्रकरणातील इतर आरोपींकडून पैसे पाठवले गेले असल्याचंही समोर आलंय. त्याचबरोबर जियाने अंमली पदार्थ पुरवल्याचीही दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता जियाच्या चौकशीमध्ये नवा खुलासा होण्याचीही शक्यता आहे. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडे. संकेत, या प्रकरणाचं वेळोवेळी रिपोर्टिंग तू करतोयस आणि काय महत्वाच्या घडामोडी यामध्ये आता समोर येत आहेत? प्रियंका, आपण जर पाहिलं 2 दिवसांपूर्वी जिया जेकब नावाच्या एका महिलेला खरं तर अटक केली होती. उल्हासनगरला ही महिला राहते. 33 वर्ष वय आहे हिचं. आणि हिला कोणत्या आधारे अटक केली तर आयुष साहित्य असेल, रौनक असेल, हे जे पेडलर्स आहेत त्या संपूर्ण प्रकरणामध्ये यांनी जियाच्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर केले होते. याचा अर्थ हा की जियाकडून यांना MDMA पुरवठा झाल्याची दाट शक्यता आहे. आता जिया नेमकी कोण आहे? तर आतापर्यंत एकूण 11 अटका झालेल्या आहेत या पूर्ण नेस्को प्रकरणामध्ये, पण ही पहिली अटक आहे जिथे
ही अटक एका महिलेला केलेली आहे. त्याचबरोबर ही पहिली अटक आहे जिचं थेट कनेक्शन हे फिल्म इंडस्ट्रीशी होतंय, कारण की जिया ही एक मॉडेल आहे आणि जिया ही एक फिल्म इंडस्ट्री मधली साईड ऍक्टर आहे. त्याच्यामुळे आता पोलीस त्या अनुषंगाने पण या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतात का हे पाहणं महत्वाचं असेल. पण प्रायमरीली जर पाहायचं झालं तर आता सध्या पोलिसांच्या रडारवरती आहे तो जियाचा पती महेश त्याचं नाव आहे. त्याचा देखील पोलीस खरं तर शोध घेत आहेत. तो देखील एक मोठा ड्रग पेडलर असल्याची माहिती आहे. पण एकंदरीत सध्याची अपडेट तरी हीच आहे की जिया ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये साईड ऍक्टर आहे आणि संपूर्ण नेस्को प्रकरणामध्ये आता पहिल्यांदाच फिल्म इंडस्ट्रीचं कनेक्शन समोर आलं. आता पुढे नेमकं काय काय येतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. प्रियंका. निश्चितच संकेत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर पुढचे एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा लैंगिक शोषण आणि मुलींचे व्हिडिओ व्हायरल प्रकरणी काल 4 आरोपींना अचलपूर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. त्यापैकी अहफाज खान, मसूर खान याला 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आरोपी मानव सुगंधे, मोहम्मद इम्रान, शेख नावेद या 3 आरोपींना न्यायालयामध्ये कोठडी सुनावण्यात आली आहे. अहफाज खान याच्याकडून पोलिसांनी लॅपटॉप, हार्ड डिस्क, आयफोन हे जप्त केलंय. या सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार असून आणखी यामध्ये काही मुलींचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ सापडतात का यासाठी देखील पोलीस कोठडी पोलिसांनी वाढवून मागितली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपीकडे पैशांचं बंडल, गाडी कुठून आली, प्रकरणाची कसून चौकशी करावी अशी मागणी अचलपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रुपाली माथने यांनी केली. अहफाज खां, मंसूर खां, इसकी कस्टडी तपास के दरमियान जो है पुलिस तपास के दरमियान जरूरी है, क्योंकि उसके पास से बहुत सारा इलेक्ट्रॉनिक डेटा जो है डिवाइसेस जब्त किए और उसका फॉरेंसिक अन्वेषण कुछ पार्ट का हो गया, कुछ पार्ट का आना बाकी है. और इसने टेलीग्राम पे जो फोटो अपलोड किए हैं, उसके अलावा और कोई सोशल मीडिया का यूज किया क्या, इसका तपास करना बाकी है. तो उसकी कस्टडी की डिमांड की. तर अमरावतीमधील परतवाडाचं हे सगळं प्रकरण आहे, मुलींचं लैंगिक शोषणाचं हे प्रकरण आणि यामध्ये आता नवनवीन खुलासे हे समोर येत आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये आता आरोपीची अटक देखील झालेली आहे आणि यामध्ये आरोपीकडून आयफोन, हार्ड डिस्क असे सगळे हे साहित्य जमा करण्यात आलेले आहेत आणि या तपासात आणखी काही माहिती समोर येते का यासाठी पोलिसांनी आणखी पोलीस कोठडी ही वाढवून मागितलेली आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखी काय खुलासे समोर येत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी करावी अशी मागणी अचलपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रुपाली माथने यांनी केली आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे की याच्याकडे 4 आयफोन आपल्याला दिसत आहेत. 4 आयफोन सोबतच आपल्याला एक रिव्हॉल्वर सुद्धा दिसत आहे. दुसरा व्हिडिओ आपण पाहिला तर त्याच्यामध्ये नोटाचे बंडल आपल्याला दिसत आहे. निश्चितच याच्या मागे कोणाचा तरी हात आहे. पोलीस प्रशासनाने यावर चौकशी करावी आणि प्रत्येक गुन्हेगारावर कठोर ती कारवाई करावी